ज्या विजयासाठी प्रचंड ताकद लावली, साम दाम दंडभेद वापरले, तो विजयही आता भाजपच्या हातातून निसटतोय का? आणि म्हणूनच का उद्धव ठाकरे म्हणाले, देवाची इच्छा असेल तर BMCचा महापौर आमचाच बनेल. नमस्कार मित्रांनो, मी सिद्धार्थ गावंडे आणि तुम्ही पाहता सर्कल मराठी. आज आपण बोलणार आहोत मुंबई महानगरपालिका BMCच्या निवडणुकीनंतर तयार झालेल्या सत्ता संघर्षावर, जिथे भाजप नंबर 1 पक्ष ठरूनही बहुमतापासून दूर आहे आणि खरी किल्ली आहे एकनाथ शिंदे यांच्या हातात. मित्रांनो, BMC निवडणुकीत भाजप सर्वाधिक म्हणजेच 89 जागांसह पहिल्या क्रमांकावर आहे. मात्र तरीही भाजपकडे बहुमताचा जादुई आकडा नाही. दुसऱ्या क्रमांकावर आहे शिवसेना उद्धव ठाकरे गट. 25 वर्षाची अँटी इन्कम्बन्सी असूनही उद्धव ठाकरे गटाने दमदार कामगिरी करत सर्वांना धक्का दिला आहे. आणि तिसरा महत्त्वाचा घटक एकनाथ शिंदे गट, ज्याच्याकडे 29 नगरसेवक आहेत. हेच 29 नगरसेवक आज संपूर्ण राजकारणाचं केंद्रबिंदू ठरले आहेत. मित्रांनो, भाजपला BMCचा महापौर बनवायचा असेल तर शिंदे गटाशिवाय पर्यायच नाही. पण इथेच सगळा घोळ सुरू होतो. एकनाथ शिंदे यांनी थेट भूमिका घेतली आहे. आमच्या जागा कमी असल्या तरी महापौर आमचाच होणार, अशी एकनाथ शिंदेने भूमिका घेतली आहे. ही अट भाजपसाठी धोका आहे, कारण मुंबईवर वर्चस्व मिळवण्यासाठीच भाजपने ही निवडणूक जीव तोडून लढवली होती. मित्रांनो, आज राष्ट्रीय पातळीवरील वर्तमानपत्राच्या पहिल्या पानावर एकनाथ शिंदेच्या मोठमोठ्या जाहिराती झळकल्या. जाहिरातीत एकनाथ शिंदेंचा मोठा फोटो, पंतप्रधान नरेंद्र मोदींचा फोटो, पण मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीसांचा फोटो अगदी लहान, तोही वर कोपऱ्यात. हा संकेत नेमका काय सांगतो? शिंदे भाजप नेतृत्वाला संदेश देत आहेत का, की आपली ताकद दाखवत आहेत? मित्रांनो, शिंदे गटाला भीती आहे नगरसेवक फुटू शकतात. म्हणूनच त्यांनी आपल्या सर्व 29 नगरसेवकांना मुंबईतील ताज 5 स्टार हॉटेलमध्ये हलवलं आहे. दुसरीकडे ज्येष्ठ पत्रकार सुधीर सूर्यवंशी यांच्या माहितीनुसार शिंदे गटातील अनेक नगरसेवक उद्धव ठाकरे यांच्या संपर्कात आहेत आणि उद्धव ठाकरे यांनी स्पष्ट सांगितलंय, देवाची इच्छा असेल तर महापौर शिवसेनाचं असेल. देवेंद्र फडणवीस मात्र अत्यंत काळजीपूर्वक पावलं टाकत आहेत. त्यांनी थेट भाजपाचाच महापौर असं न म्हणता सांगितलं की महायुतीचाच महापौर होईल. याचा अर्थ काय? भाजप महापौर पदाचा त्याग करणार का? पण प्रश्न असा आहे, मुंबईसाठी भाजप इतकं सगळं करून महापौर पद सहज सोडेल का? मित्रांनो, BMC हे आशियातील सर्वात श्रीमंत महानगरपालिका आहे. तिचा बजेट अनेक राज्यांपेक्षा मोठा आहे. तर BMC भाजपकडे गेली तर एकनाथ शिंदेकडे उरेल तरी काय? ना BMC ना पूर्ण सत्ता, फक्त उपमुख्यमंत्रीपद. म्हणूनच शिंदे पूर्ण ताकदीने बार्गेनिंग करत आहेत. मित्रांनो, हा खेळ लवकरच संपणारा नाही. बार्गेनिंग होईल, दबाव वाढवला जाईल, केंद्रीय नेतृत्व हस्तक्षेप करू शकतं, उद्धव ठाकरे डार्क हॉर्स ठरू शकतात. एक मात्र स्पष्ट आहे, महाराष्ट्रात पुन्हा एकदा जनतेचा कौल हॉटेलमध्ये अडकलेला दिसतो. मित्रांनो, तुम्हाला काय वाटतं? BMCचा महापौर कोणाचा होईल? भाजप माघार घेईल का? शिंदे उद्धव पुन्हा जवळ येतील का? कमेंट बॉक्समध्ये नक्की लिहा. व्हिडिओ आवडला असेल तर लाईक करा, शेअर करा, चॅनलला सबस्क्राईब करा. भेटूयात पुढच्या व्हिडिओमध्ये. तोपर्यंत धन्यवाद. जय महाराष्ट्र.